नमस्कार मंडळी. द नॉलेज नेव्हिगेटर्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवा विषय जो सध्या चांगलाच चर्चेत आहे, शिवाय चिंतेचा सुद्धा आहे. आणि हा विषय म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये सुरू असलेला युद्ध. जग अजून रशिया आणि युक्रेन युद्धामधून सावरलं नाही. 500 पेक्षा अधिक दिवस झाले तिकडे युद्ध पेटलेलं आहे. दोन्ही देश माघार घ्यायला तयार नाही. आता तिकडे दुसरीकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये युद्धाचा भडका उडालाय. पण हा काही अचानक उडालेला भडका नाही. हमास आणि इस्रायल यांच्यात अनेक वर्षांपासून छोट्या मोठ्या ठिणग्या उडत होत्याच, पण आता त्याला वणव्याचं स्वरूप आलंय आणि त्याची झळ तिकडच्या सामान्य नागरिकांसोबतच आता जगाला बसू लागली. आता हा विषय आणि इस्रायल पॅलेस्टाईन यांचा संबंध तसा किचकट आहे. त्यामुळे हा वाद समजून घेण्यासाठी इतिहासात डोकवावं लागेलच, पण त्यासाठी आधी वर्तमानातल्या घडामोडी लक्षात घ्याव्या लागतील. तर तारीख होती 7 ऑक्टोबर 2023, सकाळची वेळ. पण इतक्यात रॉकेट्स, गोळीबार आणि सायरनच्या आवाजाने इस्रायलला खडबडून जाग आली. फक्त 20 मिनिटात गाझा पट्टीतून इस्रायलच्या शहरांवर जवळपास 5000 रॉकेट्स डागण्यात आले. खरं तर हे असे रॉकेट हल्ले रोखण्यासाठी इस्रायलकडे यंत्रणा होती, पण आयर्न डोम म्हणजेच ही यंत्रणा कुचकामी ठरली. इस्रायलची प्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसाद जगातल्या सगळ्यात शक्तिशाली गुप्तचर संस्थांपैकी एक म्हणून या संस्थेचं नाव घेतलं जातं. तिलाही याबाबत काहीच कल्पना नव्हती. गाझा आणि इस्रायल मधल्या सीमेवर मोठं कुंपण आहे. भिंतींवर काटेरी तार आहे, कॅमेरे आणि ग्राउंड मोशन सेन्सर आहेत. शिवाय सतत लष्कराचा पहारा असतो. पण हे कुंपणही हल्लेखोरांनी बुलडोझरने पाडून तारा कापल्या. त्यानंतर ट्रक, कार आणि बाईक्स घेऊन हमास दहशतवादी इस्रायलच्या भूमीत दाखल झाले. दुसरीकडे स्पीड बोटी घेऊन आणि पॅराग्लायडर्सच्या मदतीने आकाशातून सुद्धा दहशतवादी इस्रायलमध्ये पोहोचले आणि पुढे सुरू झाला संघर्ष, हिंसक संघर्ष. हा हल्ला, हे आक्रमण भीषण आहे. हजारो नागरिकांनी यात आपला जीव गमावलाय. कुटुंब उद्ध्वस्त झाली, लोक जखमी झाले. आता 4 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या इस्रायल आणि हमास मधल्या युद्धाची बीज ही अनेक वर्षांपूर्वीच्या घडामोडीत आहेत. इस्रायल, पॅलेस्टाईन, वेस्ट बँक आणि गाझा पट्टीचा जो भाग आहे त्यावर 1948च्या आधी ब्रिटिशांची सत्ता होती. दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांचा युरोपमध्ये खूप छळ करण्यात आला होता. त्यानंतर स्वतःचा जीव वाचवायचा म्हणून ज्यू लोक इस्रायलमध्ये आसरा घेण्यासाठी गेले होते. त्या काळात ज्यूंची समस्या हा गंभीर मुद्दा बनला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या संयुक्त राष्ट्रासमोर म्हणजेच युनायटेड नेशन समोर हा मुद्दा ठेवण्यात आला. यावर उपाय म्हणून पॅलेस्टाईन आणि इस्रायल असं विभाजन करण्यात आलं. ज्यूंची लोकसंख्या जास्त असलेला भाग इस्रायलला तर पॅलेस्टाईन अरबींना देण्यात आला. यासोबतच जेरुसलेमचा मुद्दाही किचकट झाला, कारण इथे निम्मी लोकसंख्या मुस्लिम तर निम्मी ज्यू होती. त्यामुळे या भागावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण ठेवण्यात आलं. म्हणजेच काय तर वर्ल्ड वॉर नंतर ज्यू लोकांसाठी म्हणून इस्रायल या देशाची स्थापना केली गेली. इस्रायलची स्थापना तर झालीच, पण यासोबतच त्याचा संघर्ष पण सुरू झाला, कारण या देशाला सर्व बाजूने त्याच्या शत्रू राष्ट्रांनी वेढलेलं आहे. 1948 मध्ये इस्रायल अस्तित्वात आला खरा, पण इजिप्त, सिरिया, जॉर्डन आणि इराक या अरब देशांनी इस्रायलच्या निर्मितीला विरोध करत 1949 मध्ये त्याच्यावर हल्ला केला. 4 देश विरुद्ध नव्याने उभारू पाहत असलेला इस्रायल असं ते चित्र निर्माण झालं होतं. पण दिसतं तसं नसतं असं म्हणतात. छोटा युक्रेन सारखा देश रशिया समोर 4-5 दिवसात गुडघे टेकेल असं साऱ्या जगाला वाटत होतं. पण आज इतके महिने झाले युक्रेन अजूनही लढतोय. तर त्याचप्रमाणे एकट्या इस्रायलने या 4ही देशांना युद्धात पराभूत केलं. अर्थात काही भाग इस्रायलला यात गमवावा लागला. यात जॉर्डनकडे पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक या भागाचं नियंत्रण आलं, तर गाझा पट्टी म्हणवल्या जाणाऱ्या या भागावर इजिप्तनं कब्जा केला. यावेळी पॅलेस्टाईन देशाचं अस्तित्व जवळपास संपुष्टात आलं होतं. 1967 साली पुन्हा युद्ध झालं. यावेळी इस्रायलने जॉर्डनकडून वेस्ट बँक आणि इजिप्तकडून गाझा पट्टीवरचा कब्जा परत मिळवला. पुढे 1993 मध्ये इस्रायल नियंत्रित भागाबाबत पॅलेस्टाईनशी शांती करार झाला. दोन्ही देशांनी एकमेकांचं अस्तित्व मान्य केलं. पण 5 वर्षांनंतर करार संपुष्टात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा वाद सुरूच आहे. पुढे गाझा पट्टीत हमास नावाची संघटना जन्माला आली, ज्या संघटनेचं उद्दिष्ट म्हणजे इस्रायलचा खात्मा करणं.
हमासची भूमिका काय आहे हे सोप्या भाषेत समजायचं असेल तर जसं अमेरिका आणि अफगाणिस्तान या वादात तालिबान ही एक संघटना होती, तसंच इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादात हमास संघटनेचा रोल आहे. 2005 साली गाझामधून इस्रायलने आपलं सैन्य मागे घेतलं. यानंतर हमासने गाझामध्ये निवडणूक जिंकली आणि पूर्ण ताबा मिळवत वर्चस्व मिळवलं. इकडे हमास सत्तेत आलं आणि तिकडे इस्रायलची डोकेदुखी वाढली. हमासने इस्रायलवर हल्ले सुरू केले. याचा परिणाम म्हणजे इस्रायलने गाझाला पूर्णपणे ब्लॉक करून टाकलं. सीमा बंद करण्यात आल्या आणि गाझामध्ये जाण्यासाठी इस्रायल सैन्याची परवानगी अनिवार्य करण्यात आली. यामुळे गाझा पट्टीची अर्थव्यवस्था डबघाईला आली. हमासला अनेक देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. तर इराण, तुर्की, कतार यासारख्या देशांचा हमासला पाठिंबा आहे. हमासला इस्रायलचं अस्तित्व नकोय आणि इस्रायलच्या ताब्यातल्या पॅलेस्टाईनी भागाला हिंसक मार्गाने मुक्त करायचंय. अलीकडच्या काळात अनेक देशांशी इस्रायलचे संबंध सुधारले. ही बाब हमासला सहन होण्यासारखी नाहीये. ही अनेक कारणं या हल्ल्यामागे असू शकतात अशी सध्या तरी केवळ शक्यता वर्तवली जाते. सध्या तरी या युद्धात अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि भारताने इस्रायलच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिका तर थेट मैदानात उतरले. 5-6 दिवसातच या युद्धात हजारो निष्पापांचे बळी गेले, लोक जखमी झाले. हे थांबवण्यासाठी इतक्या वर्षांपासून चाललेल्या या वादावर तोडगा निघणं खूप गरजेचं आहे. तर सध्या सुरू असलेला हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधला संघर्ष का सुरू आहे, त्यामागे इतिहास काय आहे, याचा सोप्या भाषेत उलगडा या व्हिडिओमध्ये केलाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर तुर्तास इथेच थांबूयात आणि लवकरच पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह. तोपर्यंत तुम्ही द नॉलेज नेव्हिगेटर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.